हापूसचा प्रवास दरवर्षी रत्नागिरी ते युरोप वाया लासलगाव असा व्हायचा। विकिरण करण्याची सोय लासलगावलाच असल्यानं कोकणच्या हापूसला दरवर्षी लासलगावची वारी करावी लागायची। पण आता गरम पाण्यात उकळून आंबा निर्जंतुक करण्याची सोय पणन मंडळानं वाशीच्या बाजार समितीत केली आहे। या वर्षापासून पणन मंडळाचं वाशी इथे स्वतःचं विकिरण केंद्र सुरू व कार्यान्वित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या वर्षी आंबा विकिरण प्रक्रिया वाशी येथील विकिरण सेवा केंद्रावरून कशी करता येईल यासाठी युद्ध पातळीवरती प्रयत्न पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे। वाशीला ही सोय उपलब्ध झाल्यानं कोकण ते नाशिक हापूस वाहतुकीचा खर्च, वाहतुकी दरम्यान खराब होऊन हापूसचं होणारं नुकसान हे सगळं टळणार आहे। आंबा चांगला मिळतो, तो धुतला जातो स्वच्छ, त्याच्यानंतर त्याच्यात जे काय प्रोसेसेस आहेत त्या होतात, त्यामुळे आंबा कुजण्याचं प्रमाण किंवा त्याच्यात जो साका होतो हा होत नाही। आणखीन त्याला मार्केट दर्जा चांगला मिळतो। खरं तर ही सुविधा थेट कोकणातच मिळायला हवी, पण आता निदान हापूसचा नाशिकचा वळसा तरी वाचलाय, एवढं तरी घडलंय। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।